नमस्कार. कोविड-19 या जागतिक महामारीमुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये खंड पडत आहे, हे सर्व आपण जाणत आहात. तर खऱ्या अर्थाने इयत्ता 9वी भूगोल या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये साधारणपणे होणारा अभ्यासक्रम हा 25% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामधला 25% अभ्यासक्रम हा वगळण्यात आलेला आहे. 2020 आणि 21 या वर्षामध्ये जे शैक्षणिक वर्ष आहे त्यामध्ये येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रकरणावरील वगळलेल्या भागावर प्रश्न टाकू नये असं शासनाने निर्देशित केलेलं आहे. तर हा निर्धारित केलेला भाग किंवा वगळलेला भाग कोणकोणता आहे ते आज आपण स्पष्टपणे बघूयात. प्रकरण क्रमांक 1 त्यामधलं पान क्रमांक 3 यामधला जो घटक वगळण्यात आलेला आहे तो बघा, नकाशावर आधारित असलेला काही घटक आहे. आकृती क्रमांक 1.2 अ आणि ब यामध्ये अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये असलेल्या लोकसंख्येचं वर्णन दिलेलं आहे आणि या लोकसंख्येच्या अनुषंगाने निश्चित काही प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे क्रमांक नाहीत, पण बाणासारखी फुली मारून ते प्रश्न क्रमांक दिलेत. आणि शेवटचा प्रश्न आहे, लोकसंख्येची घनता 300 प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रापेक्षा कमी असणाऱ्या तालुक्याचे नाव सांगा. तर हा नकाशाचं निरीक्षण आणि नकाशावर आधारित असलेले प्रश्न हा घटक पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर मोबाईलच्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट आलेले असतात. ते 3 डॉट दाबायचे आपण. त्यामध्ये क्वालिटी हे ऑप्शन आलेलं असतं आणि त्या क्वालिटी ऑप्शनमध्ये जाऊन 360वर क्लिक करा. हा व्हिडिओ यापेक्षाही क्लिअर दिसण्यासाठी तुम्हाला मदत होईल. बघूया पुढच्या पेजचा घटक आता. त्यानंतर पान क्रमांक 5 यावरचा जो पहिला नकाशाची मैत्री असं एक युनिट आहे. हे नकाशाची मैत्री यामध्ये आकृती 1.4 व 1.5 यामधील नकाशाचे वाचन करा आणि उत्तरे लिहा. तर हाही घटक पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. आता तुम्ही पेन्सिलनं मार्किंग केलेला घटक बघताय ना, तो पूर्णपणे अभ्यासक्रमामधून काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळं हा अध्यापनासाठी घ्यायचाही नाही आणि मुलांकडून कोणत्याही घटकावर प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर पान क्रमांक 16 याच्यावरचा पहा बरे जमते का असा एक ब्लॉक दिलेला आहे, एक चौरस दिलेला आहे आणि त्यामध्ये भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी याबाबत माहिती जमा करा आणि त्याचे प्रात्यक्षिक वर्गामध्ये सादर करा. म्हणजे ॲप्लिकेशन बेस असलेला हा जो प्रश्न होता आणि ही जी चौकट आहे ही चौकट पूर्णपणे आपल्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. आकृती 2.11 यामधील भूकंप मापन यंत्राप्रमाणेच आधुनिक भूकंप मापन यंत्राची माहिती छायाचित्रे आंतरजालाच्या आधारे गोळा करा आणि त्यांचे कार्य कसे चालते ते तुमच्या शब्दात लिहा. हे व्यक्त होण्याचा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, पान क्रमांक 17 पेज नंबर 17 यावरचा नकाशाशी मैत्री हा घटक वगळण्यात आलेला आहे. आकृती 2.18चे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या यावर आधारित असलेला हा पूर्ण वगळलेला आहे. शेवटचा प्रश्न बघा, यामधला भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा संबंध जोडा हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 म्हणजेच एक्सटर्नल फोर्सेस पार्ट 1 यामधला बघा, सांगा पाहू. विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना असलेला हा जो घटक आहे तो पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. दिलेली चित्रे पहा, प्रत्येक चित्रामध्ये खडकाच्या स्वरूपात निरीक्षण करा हा जो घटक आहे तो पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बाह्य प्रक्रिया प्रकरण क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 याच्यामधला बघा, सांगा पाहू नदीचे कार्य आणि भूरूपे याच्या खाली सांगा पाहू हा जो घटक आहे की ओहळ, ओढा, नाला, नदी यात तुम्ही कसा फरक कराल आणि नदी म्हणजे काय हे दोनही प्रश्न पूर्णतः वगळलेले आहेत. त्यामुळे याही ठिकाणी चालना देणारे किंवा निरीक्षण क्षमता विकसित करणारे हे 2 प्रश्न या प्रकरणामधून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचं बघा, पान क्रमांक 31 पान क्रमांक 31वर पहा बरे जमते का
असा जो घटक आहे त्यामध्ये नदीच्या कार्यामुळे तयार झालेली काही भूरूपाची छायाचित्रे दिली आहेत. ती पहा. ती भूरूपे नदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ती छायाचित्राखालील चौकटीमध्ये लिहा. तर त्यामध्ये बघा, पंखाकृती मैदान हा पूर्णपणे वगळलेला आहे. पूरतट आणि पूर मैदाने हाही घटक पूर्णपणे यामधून वगळलेला आहे. याशिवाय व्ही आकाराची दरी हाही घटक वगळण्यात आलेला आहे. त्रिभुज प्रदेश हाही घटक वगळण्यात आलेला आहे. अशा क्रमाप्रमाणे पान क्रमांक 31 वरील हा घटक आपल्या अभ्यासक्रमामधून 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, पुढील पान क्रमांक 32. पान क्रमांक 32 वर पहा बरे जमते का असा जो घटक आहे, हिमनदीचे खननकार्य, यामध्ये थोडंसं पुढच्या भागामध्ये गेलो आपण. तर पहा बरे जमते का हा हिमनदीचा घटक पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. याशिवाय पुढचा पान क्रमांक 33 वरचा जो घटक वगळण्यात आलेला आहे तो सगळ्यात शेवटचा निळ्या स्पॅचमध्ये तो प्रिंटेड भाग आहे. जरा डोके चालवा. नदीचे पाणी ज्याप्रमाणे वाहताना दिसते तशी हिमनदी दिसतील का हा प्रश्न जो आहे हा मुलांना विचारायचा नाही. यावर कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. यानंतर पान क्रमांक 34 यावरचा जो घटक आहे वाऱ्याचे कार्य आणि भूरूपे, त्यामध्ये बघा उजव्या बाजूला पुढच्या पॅचमध्ये एक हिरवाच पॅच दिसतो, त्यामध्ये पहा बरे जमते का हा जो प्रश्न आहे, वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणारे भूरूपे हा जो घटक आहे हा पूर्णतः यामधून वगळण्यात आलेला आहे किंवा ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 35 यावर बघा, वेगवेगळ्या भूरूपामुळे निर्माण झालेली भूरूपे, वेगवेगळ्या कारकामुळे निर्माण झालेली भूरूपे यामध्ये दाखवलेली आहेत. त्यामध्ये हा घटक जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. त्यामध्ये बघा, भूक्षेत्र खडक आहे, वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याच्या खाली वाऱ्याच्या खनन कार्यामुळे, संचयन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे निर्माण झाली आहेत ती यामध्ये वगळण्यात आलेली आहेत, म्हणजे मुलांना या घटकावर कोणतेही प्रश्न विचारू नयेत. यापुढं पान नंबर 36. पान नंबर 36 वर बघा, पहा बरे जमते का, म्हणजे सागरी लाटामुळे निर्माण होणारी वेगवेगळी भूरूपे हा घटक पूर्णतः ही चौकट यामधून वगळण्यात आले आहेत. म्हणजे मुद्दा क्रमांक 1 की सागरी लाटांच्या कार्यामुळे तयार होणारी कोणकोणती भूरूपे आहेत, आणि मुद्दा क्रमांक 2 की छायाचित्रामध्ये दाखवलेली सागरी लाटापासून कोणकोणती भूरूपे तयार झाली आहेत, हे दोनही घटक यामध्ये वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, पान क्रमांक 38 यामध्ये पहा बरे जमते का, की भूजलाच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपाची छायाचित्रे पुढे दिली आहेत. ती छायाचित्रे जी आहेत ना तो घटक पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. त्यामध्ये बघा, विलय विहीर हाही घटक आपण यावर्षी अभ्यासक्रमामध्ये शिकवणार नाही आहोत. अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ आणि गुहा याही घटकाचा आपण अध्ययन आणि अध्यापन करणार नाही आहोत. त्यानंतर हा जो घटक आहे की जरा विचार करा, की रामूला आपल्या शेतात विहीर खोदायची आहे, हाही घटक पूर्णपणे यावर्षी अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 43. पान नंबर 43 वरचं बघा, शेवटच्या घटकामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जरा विचार करा. पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो, तर गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय कराल, म्हणजे हा मुलांना विचारप्रधान असलेला प्रश्न विचारला गेला होता. तोही घटक यावर्षी पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 45 याच्यावर बघा, सर्वात शेवटी महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा आणि उभा छेद आणि त्याची पर्जन्याची स्थिती दाखवली आहे. म्हणजे सूर्य आहे, त्या घटकाच्या अनुषंगाने पर्वत पाठरे मैदाने आहेत, वरच्या बाजूला ढगे आहेत. तर हा डायग्राम पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. शिवाय सांगा पाहू हा जो घटक आहे की नाही, सांगा पाहू आकृती क्रमांक 5.5 मधील महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर त्या आकृतीचं निरीक्षणही करायचं नाही, त्यावर शिक्षकांनी प्रश्न विचारायचे नाहीत आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं गायडन्स न करता, कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये न टाकता तो घटक पूर्णतः अभ्यासक्रमामधून या वर्षासाठी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, पान क्रमांक 46 यामध्ये नकाशाशी मैत्री या घटकामध्ये काय केलं आहे की जगाचा नकाशा दाखवला आहे. जगामधील महासागर कोणते आहेत, कोणकोणते खंड आहेत आणि जागतिक पर्जन्याचं वितरण कसं आहे, डिस्पर्शन ऑफ रेनफॉल, पर्जन्याचं वितरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा नकाशा पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. शिवाय 5.7 यामध्ये जागतिक पर्जन्य वितरणाचा नकाशा काळजीपूर्वक अभ्यासा
आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर आपण आता कोणताही प्रश्नाचे विचारू शकत नाहीत की कोणत्या खंडामध्ये जास्त पाऊस पडतो, कोणत्या खंडामध्ये पर्जन्याचं प्रमाण कमी होत जाते, नकाशामध्ये कोणत्या दिशेला किती पाऊस पडतो. म्हणजे विचारप्रधान प्रश्न यामधून पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं हा जो घटक आहे की आकृती क्रमांक 5.7 जागतिक पर्जन्याचे वितरण, हा नकाशाही अभ्यासायचा नाही आहे आणि या नकाशावर आधारित असलेले जे प्रश्न आहेत तेही प्रश्न यावर्षी आपण ड्रॉप केलेले आहेत. याशिवाय पान क्रमांक 47 थोडंसं पुढे या. सुरुवातीलाच बघा, जरा विचार करा. विचारप्रधान आहे पण जरा विचार करा म्हणते जास्त पावसाचे प्रदेश उष्णकटिबंधात मोठ्या प्रमाणावर का आहेत. तर मुलं साहजिकच विचार केला असता की का असतील, इतर खंडामध्ये का नसतील. तर तोही प्रश्न आपण मुलांना आता यावर्षी विचारायचा नाही आहे. त्यानंतर बघा पुढचा पान क्रमांक 48 यावरचा शेवटचा घटक बघा. पहा बरे जमते का. आम्लपर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती लिहा, माहिती मिळवा. मग आपण प्रश्न विचारत होतो मुलांना की आम्लपर्जन्य म्हणजे काय, आम्लपर्जन्य कोणकोणत्या घटकामुळे पडू शकतो, आम्लपर्जन्याचे जागतिक सजीवसृष्टीवर पर्यावरणावर कोणत्या प्रकारचे परिणाम होतात, असे अनेक प्रश्न आपण विचारत होतो. ते यावर्षी आपण आम्लपर्जन्य ह्या घटकावर कोणताही प्रश्न विचारायचा नाही. या घटकाविषयी मुलांना जास्त सांगण्याची गरज नाही. त्यानंतर बघा प्रकरण क्रमांक 6 सागर जलाचे गुणधर्म, हा पान नंबर 50 यावर असलेला घटक जो वगळलेला आहे त्यामध्ये तापमान, तापमानाच्या खाली सांगा पाहू याला एक बॉक्स केला आहे आणि त्या बॉक्सला काय केलं आहे, क्रॉस लाईन मारली की तो घटक आपण यावर्षी अभ्यासक्रमामध्ये घेणार नाहीत. की जमिनीच्या आणि सागराच्या तापमानामध्ये काय फरक असतो. मुलं विचार करतील ना की जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी हळूहळू तापते, हळूहळू थंड होते. मग हाच मूळ फरक आहे. हा घटक आपण आता मुलांना विचारणार नाही आहोत. विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानामध्ये कोणता फरक पडत असेल, तर ध्रुवीय प्रदेशाकडे तापमान कमी होते. मग त्यामुळे त्या भागामध्ये सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन मोठा आहे. सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन मोठा म्हणजेच तापमान कमी, त्यामुळे त्या भागामध्ये तापमान कमी असं मुलं सांगू शकतात. पण ते यावर्षी आपण विचारणार नाही आहोत. म्हणजे सांगा पाहू हा घटक पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. याशिवाय सांगा पाहू पुढचा घटक बघा 6.1 जी आकृती आहे ती पूर्णतः यामधून ड्रॉप केलेली आहे की कोणकोणत्या भागामध्ये तापमानामध्ये भूपृष्ठापासून खाली जाताना तापमान कसं कसं कमी कमी होत जाते ही आकृती पूर्णतः वगळलेली आहे. आणि त्यावरचे प्रश्नसुद्धा यावर वगळलेले आहेत. म्हणजे पान क्रमांक 50 ही आकृती आणि या आकृतीच्या अनुषंगाने असलेले प्रश्न हे वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा पुढे या थोडंसं पान क्रमांक 51 यावर बघा जरा डोके चालवा हा प्रश्न आहे. मग जरा डोके चालवा म्हणजे मुलांसाठी तो प्रश्न होता पण तोही यावर्षी आपण अभ्यासक्रमामधून काढलेला आहे. तळाकडील सागर जलाचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले असते तर काय झाले असते. आता तापमान जर गोठणबिंदूच्या खाली गेलं असतं तर पाणी गोठलं असतं, मग मुलांना कुतूहल निर्माण होते. पण तोही घटक यावर्षी आपण अभ्यासक्रमामधून काढलेला आहे. 2020 आणि 2021 या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा घटक येणार नाही आहे. त्यानंतर बघा पुढे या पान क्रमांक 53वर आलात आपण. पान क्रमांक 53 आला की आपल्याला एक नकाशा सापडतोय बघा. नकाशाशी मैत्री, नकाशाबरोबर मैत्री करायची आपण. त्यामध्ये सागर जलक्षारता म्हणजे जगामध्ये जे महासागर आहेत, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर, तर या महासागराची क्षारता कशी आहे त्या क्षारतेचा हा जो नकाशा होता ते क्षारता दर्शवणारा नकाशा हा अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. आणि त्या नकाशावरचे हे बघा 6.9 हे प्रश्न पूर्णपणे वगळण्यात आलेत. बघा पहिला प्रश्न, कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या आसपास क्षारता किती आहे. तर हे प्रश्न आपण आज यावर्षी मुलांना विचारणार नाहीत. म्हणजे हा पूर्णपणे हा घटक ड्रॉप केलेला आहे. त्यानंतर बघा प्रकरण क्रमांक 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा. हे जे प्रकरण आहे या प्रकरणामधला खूप मोठा भाग गाळलेला आहे. सांगा पाहू सुरुवातीलाच बघा पिवळ्या स्पॅचमध्ये दिले सांगा पाहू. आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 डॅश 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 ह्या पॅरेग्राफपासून आपण खालचा जो हे आहे तक्ता तोही वगळलेला आहे. देश शहर एका बाजूला दिलेत. त्यानंतर पुढचं वार आहे आणि भारतीय वेळ कोण किती वाजले असेल त्यावेळेस हा घटक त्या ठिकाणी दिलेला आहे. तोही घटक ड्रॉप केलेला आहे. आणि शिवाय पुढं जर आलो आपण तर कोणत्या ठिकाणी सन 2016ला सर्वात उशिरा निरोप देण्यात आला हाही घटक ड्रॉप केला. शेवटी कुठपर्यंत ड्रॉप केला शेवटचा प्रश्न सांगतो. सिडनी आणि लंडन येथील वारामध्ये
काय फरक पडला असावा, हाही प्रश्न त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. म्हणजे या घटकावर त्या ठिकाणी प्रश्न विचारायचे नाहीत. त्यानंतर बघा पान क्रमांक 59, हा पान क्रमांक 59 वरचा जरा विचार करा. सोबतच्या अ तक्त्यामधील बुधवार आणि ब तक्त्यामधील शुक्रवार यातील कोणता वार बरोबर असेल आणि का असेल, ही पूर्णपणे या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे या. आता बघा पान क्रमांक 59 यावर बघा सांगा पाहू. दिसतं सगळ्यांना? खाली दिलेल्या EVA 876 बोईंग 787-9 हे ड्रीमलायनरचं जे तिकीट आहे त्या तिकिटावरचे पूर्ण प्रश्न आणि तो घटक वगळण्यात आलेला आहे. म्हणजे बघा याच्यावरचा शेवटचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, तिकिटावरून तुम्हाला काय समजते? तर आपल्याला काही विचारत नाही, त्यांच्याकडे तिकीट बी नाही, विचारायचा प्रश्न पण नाही, आपण ते काहीच विचारत नाही. पुढचं बघा तिकीट दाखवलंय की फ्रायडेला तिकीट बुकिंग झालेलं आहे. डेट आहे 1 एप्रिल, टायमिंग आहे 12:30 AM. इज राईट, इट्स ओके. त्यानंतर बघा विमान चाललंय 5:45 PM कुठं चाललंय? सॅन फ्रान्सिस्को, हे USA चाललं आहे. मग तो घटक आता यावर्षी पूर्णपणे वगळलेला आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू नयेत. त्यानंतर बघा पान नंबर 66, पान नंबर 66 वर एक चौकट आहे बघा हिरव्या रंगाची. पहा बरे जमते का? समजा तुम्ही कृषीप्रधान देशाचे अर्थमंत्री आहात. फायनान्शियल मिनिस्टर. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन किमान 5 कलमी कार्यक्रम आखा. यावर्षी तो आखण्याची काहीही गरज नाही, म्हणजे हा अभ्यासक्रम यामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पान क्रमांक 68 यावर सांगा पाहू. बरेच चित्र आहेत. सांगा पाहू हा जो घटक आहे त्यामध्ये बघा व्यापारामध्ये वस्तूची खरेदी विक्री होते हे आपण पाहिले, पण वस्तूची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार होतो हे तुम्हाला माहीत आहे का? या ठिकाणापासून हा घटक वगळलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न वगळलेला बघा, यामध्ये तुम्ही केश कर्तनालयामध्ये जाऊन केस कापून घेता, त्यासाठी तुम्ही मोबदला देता, तो का देता असा प्रश्न विचारला आहे. हाही घटक यामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 70 याच्यावरचं बघा जरा डोके चालवा, हा पिवळ्या रंगामध्ये फेंट रंगामध्ये असलेला घटक पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. याशिवाय म्हणजे एवढाच घटक यामधला ड्रॉप केलेला आहे की जरा डोके चालवा. त्यानंतर बघा थोडंसं पुढे या, पान क्रमांक 72 याच्यावर बघा सांगा पाहू. धोंडीबा आपल्या शेतामध्ये हा जो पॅरेग्राफ आहे की नाही पॅसेज, तो पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. शिवाय धोंडीबा आणि त्याचा मुलगा या दोघांच्या अनुषंगाने झालेला संवाद पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. आणि त्याच्यावर असलेले प्रश्नही या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे पान नंबर 72 यावरचं सांगा पाहू हा घटक पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पान क्रमांक 73 याच्यामध्ये करून पहा असा एक घटक आहे आणि त्याच्याखाली एक तक्ता दिला आहे की वस्तू आहेत, त्या वस्तूचं नाव कोणतं आहे, ती वस्तू उत्पादन करणारी कंपनी कोणती आहे आणि ती वस्तू ह्या कंपनीमधून तयार होते, त्या वस्तूचा हा उपयोग आहे, हे तुम्हाला कुठल्या घटकाच्या आधारे मिळाले, ही माहिती कुठून मिळाली, हा तक्ता पूर्णतः रद्द झालेला आहे. म्हणजे करून पहा हा घटक पूर्णपणे रद्द झालेला आहे. बस यामधला एवढाच घटक आहे की ती वस्तूचा घटक पूर्णपणे ड्रॉप झालेला आहे. त्यानंतर नागरीकरण या प्रकरणामध्ये बघा सांगा पाहू या ठिकाणापासून हा पूर्णतः घटक ड्रॉप झालेला आहे. तर भौगोलिक स्पष्टीकरणाच्या वरचा एक प्रश्न बघा, गावाच्या संदर्भामध्ये आणखी काय बदल घडतील असे तुम्हाला वाटते, हाही प्रश्न यामधून ड्रॉप केला. म्हणजे पहिला जो घटक आहे तात्या आणि सुरेश या दोघांमध्ये असलेला संवाद पूर्णतः या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. पान क्रमांक 77 वर बघा पहा बरे जमते का, तोही घटक यामधून पूर्णपणे वगळलेला आहे. पहिल्या पॅसेजमधला पहा बरे जमते का, गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या परिसरामधील प्रमुख वाहतूक मार्गावरती वस्ती, गाव, छोटे नगर यांचा झालेला विस्तार याविषयी माहिती मिळवा, हे यावर्षी द्यायचं नाही. शिवाय त्याच पानावरचं बघा पहा बरे जमते का, की तुमच्या जिल्ह्यातील शहराची यादी तयार करा आणि त्यावरचे असलेले प्रश्न कोणते या ठिकाणी घ्यायचे नाहीत. म्हणजे नागरीकरणामधले हे पान नंबर 77 वरचे दोनही हिरवे पॅच यामधून अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत.
त्यानंतर बघा पान क्रमांक 78 यामध्ये पिवळा पॅच आहे बघा. जरा डोके चालवा. कचऱ्याचे ढीग साचले की त्यातून दुर्गंधी आणि रोगराई पसरते. तर हा घटक जो आहे 2 प्रश्न ते या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना विचारायचे नाहीत. त्याविषयी कोणतीही कृती करायची नाही. त्यानंतर पुढं बघा पान क्रमांक 79 जरा विचार करा. या घटकामध्ये कोणताही घटक आपण अध्यापन करायचं नाही, त्यावर प्रश्न विचारायचे नाहीत. नगराच्या सानिध्यामधील जलस्रोत कशामुळे प्रदूषित होतात आणि नगरात दूषित पाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते, हा घटक पूर्णतः ड्रॉप केलेला आहे. शिवाय नगरांना होणारा पाणी पुरवठा आणि आरोग्यवर्धक असतो का, आणि जल, वायू व ध्वनी या प्रदूषणामुळे आरोग्यावर कोणकोणते विपरीत परिणाम होतात, हा घटक काढला. आणि पहा बरे जमतेकामध्ये वायू प्रदूषण, जलप्रदूषण हे 3ही आकृत्या पुस्तकामधल्या काढलेल्या आहेत. त्यानंतर बघा पान क्रमांक 80 वरचा सगळ्यात वरचा जो घटक आहे स्वच्छ भारतच्या वरचा जो डायग्राम आहे तो डायग्राम पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यामध्ये बघा जलप्रदूषण आहे आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये ज्या व्यक्तीने आपल्या कानामध्ये बोटं घातलेले आहेत, कारण कानाला तो आवाज असह्य होतोय, म्हणजेच त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण आहे, हे सांगण्याची यावर्षी आता कोणतीही आवश्यकता नाही. म्हणजे पान नंबर 80 वरच्या 2ही आकृती काढलेल्या आहेत. याशिवाय प्रकरण क्रमांक 11 वाहतूक आणि संदेशवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन या घटकामध्ये थोडे आठवूया. आणि त्यामध्ये बघा पुढील तक्ता पूर्ण करा की वाहतुकीचा मार्ग कोणता आहे, त्या वाहतुकीच्या मार्गानंतर वाहतुकीचे साधन कोणते वापरले आहे आणि तो वापर कशासाठी आहे, हा तक्ता आपण मुलांकडून करून घ्यायचा होता, पण तोही घटक यावर्षी ड्रॉप केलेला आहे. त्या खाली बघा सांगा पाहू म्हणजे पुढे काही विशिष्ट परिस्थिती दिली आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या वाहतुकीच्या मार्गाचा व साधनांचा उपयोग कराल ते सकारण सांगा, तोही घटक यामधून ड्रॉप केलेला आहे. आणि त्यामध्ये शेवटचा घटक बघा ड्रॉप केला की तुमच्या गावाहून तुम्हाला सिंगापूरला जायचे आहे, त्यासाठी तुमच्याजवळ 10 दिवसांचा कालावधी आहे, म्हणजे कोणती साधन वापरणार, वेळ कसा लागणार, या घटकाच्या अनुषंगाने पान क्रमांक 82 वरचा हा घटक वगळलेला आहे. म्हणजे पेन्सिलनं ज्या रेषा मारलेल्या आहेत तो घटक पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. आणि यानंतर पुढचा जो घटक आहे की बाकीचं उरलेला घटक आपल्याला अध्यापन करायचं आहे. म्हणजे जोपर्यंत शासनाच्या नवीन गाईडलाईन येत नाहीत तोपर्यंत आपण हा अभ्यास शिकवणार आहोत. तरी कृपया सर्व शिक्षकांनी हा अभ्यासक्रम वगळून बाकी विषयाचं अध्यापन करायचं आहे, बाकी राहिलेल्या घटकाचं अध्यापन करायचं आहे. बाकी स्किल तर त्यामध्ये सगळे मुलांना यावेच लागणार आहेत, पण बहुधा विचारप्रधान, कृतीप्रधान, बुद्धीला चालना देणारे असे काही प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून अभ्यासक्रमाचा आवाका कमी व्हावा आणि जून, जुलै, ऑगस्ट हा जो कालावधी चालला आहे कोविड-19मुळे तो जाऊ नये आणि मुलांचं नुकसान होऊ नये आणि मुलावर आणि शिक्षकावर दोघांवर ताण येऊ नये, यासाठी हा शासनाचा उपक्रम आहे. कृपया सर्व शिक्षक बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.